नमस्कार. नमस्कार. जय ठेवीदार. जय ठेवीदार. जय ठेवीदार. जय ठेवीदार. आज आपण अंबाजोगाई कृती समितीची मीटिंग घेण्यात आलेली आहे. त्या मीटिंगमध्ये आपले जे काही अजेंड्यामध्ये विषय होते त्या विषयाप्रमाणे आपण सर्व सविस्तर चर्चा करून घेतलेली आहे. या मीटिंगला आज जवळपास 70 ते 75 ठेवीदार हजर होते, परंतु सगळे मीटिंग संपल्यानंतर आपल्याला हे बाईट देण्याचे सुचलेलं आहे. त्यामुळं हजर असलेल्या ठेवीदारांमधून मी ही बाईट देत आहे. आज घडीला आपल्याला जे काही ज्ञानराधाच्या बाबतीमध्ये जे काही घडामोडी होत आहेत त्या घडामोडीच्या अनुषंगानं सर्व ठेवीदारांनी एकत्रित येणं अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगानं जे काही अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून जी काही कारवाई होत आहे किंवा ते तपास कामामध्ये किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किंवा आणखीन अधिकारी लेवलला मंडळींना भेट देण्या इथपर्यंत जी काही परिस्थिती आहे ते परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्याचा अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून प्रयत्न केला जात आहे. अंबाजोगाई ठेवीदार कृती समिती ही एकटी वैयक्तिक अंबाजोगाईपुरती नसून ही सर्व ठेवीदारांच्या संदर्भामध्ये आहे. मात्र इतर ठिकाणच्या ठेवीदारांना आमच्या इथल्या मीटिंगला हजर राहणं शक्य होत नाही, म्हणून मी ही बाईट आपणा सर्वांपर्यंत पोहोच करत आहे. त्या अनुषंगानं आज घडीला आपल्याकडं जे काही दावे बऱ्याच ठिकाणी ग्राहक मंचामध्ये किंवा वसुली दाव्यामध्ये किंवा आणखीन हायकोर्टामध्ये जे काही पिटिशन दाखल केलेले आहेत त्या दाखल केलेल्या पिटिशनमध्ये आपल्या ठेवीदारांची अनास्था जी काय आहे ते दुरावत चाललेली आहे. तर ते सर्व ठेवीदारांना माझी अशी विनंती आहे या बाईटद्वारे की सगळ्यांनी आपापल्या ठिकाणच्या स्थानिकच्या न्यायालयामध्ये वैयक्तिकरित्या हजर राहून त्या न्यायालयामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये कोणता दावा आहे आणि त्या दाव्यामध्ये आपण काय तरतूद करावी लागते आणि आपल्या ठेवी जास्तीत जास्त लवकरात लवकर कशा मिळतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं हे फार अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि गरजेचं पण आहे. याच अनुषंगानं आपल्याकडं म्हणजे आम्ही जे करत आहोत त्या अनुषंगानं तुम्हाला मी सांगतो त्याप्रमाणे आपण आपल्या स्तरावरून करण्यात यावं. आपल्याकडं आपण जे काही आपल्यापाशी काही थोडीफार तुटपुंजी होती आपल्या भविष्याच्या किंवा म्हातारपणाच्या काळामध्ये जी काही आपल्याला 2 रुपये राहावेत या दृष्टिकोनातून आपण जे काही संचय केला होता ती संचय ज्ञानराधामध्ये आपण गुंतवलेला आहे. तो आपल्याला आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये मिळावा या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत. तर त्या अनुषंगानं आपल्याला आपल्या जी काही ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवी आपल्याला ज्ञानराधाच्या खात्यावर किंवा PCवर किंवा मेन PCवर आहेत का नाहीत हे तपासून घेणं ही अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगानं सर्व ठेवीदारांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या आपल्या स्तरावरून आपापले वैयक्तिक खाते उतारे बँकेमधून घेण्यात यावेत जेणेकरून आपण त्यांच्याकडं गुंतवलेली रक्कम किती आहे आणि त्यांच्याकडं नोंदीमध्ये किती आहे किंवा आपल्याला त्या ह्याच्या प्रमाणात गुंतवणूक केलेल्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला काही व्याज मिळालेलं आहे का हेही पाहणं आवश्यक आहे. सर्वांना तर अशी विनंती आहे किंवा आपल्या सर्वांची एकच धारणा आहे की आपल्याला मुद्दल जरी आज घडीला मिळाले तरी अतिउत्तम आहे, व्याजाचं आपल्याला पडलेलं नाही. परंतु ह्या ठेवी आपल्याला त्वरित लवकरात लवकर मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितरित्या संघटनाद्वारे ह्या ठेवीवर लक्ष केंद्रित करून त्या त्वरित मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी सध्या आजच्या परिस्थितीला व्यावसायिक आणि कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत त्या ज्या काही प्रॉपर्टी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत किंवा दिलेल्या आहेत कोर्टामध्ये, स्पेशल कोर्टामध्ये, त्या कोर्टामध्ये आपण वैयक्तिकरित्या हजर राहून प्रत्येक ठेवीदारांनी त्या दाव्यामध्ये कुठल्या स्थितीला तो दावा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय तरतूद करता येते त्यासाठी आपल्याला कोणाकोणाला भेटावं लागते किंवा कोणाकोणाला तपास कामामध्ये घ्यावं लागते, करून घ्यायचा कसा तेही या मुद्द्यामधून आपल्याला लक्षात येईल. जर आपण त्याच्यामध्ये संघटन केलं नाही तर 1-2 व्यक्तीमुळं आपल्या ह्या कार्यवाहीवर लवकरात लवकर असा परिणाम दिसणार नाही. त्यामुळं सर्वजणांनी एकत्रित येणं गरजेचं आहे असं माझी सर्व ठेवीदारांना माझी विनंती आहे की सर्वांनी संघटित व्हावं, एकत्रित यावं आणि आपल्या ठेवी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे आपण बऱ्याचशा ग्रुपवर असं पाहत आहोत किंवा ते PMLA कोर्ट आहे, NCLT कोर्ट आहे किंवा आणखीन आता CBI कोर्टामध्ये सुद्धा हे केलेलं आहे. अर्चना कुटे आणि सुरेश कुटे आणि त्यांच्या गँगनं, ह्या फ्रॉड गँगनं आपल्याला कसं लुबाडलं आहे आणि इतर ठेवीदारांना किंवा इतर बँकांना किंवा शासकीय यंत्रणेला किंवा आणखीन कंपन्यांना कसं गंडवलं जात आहे हे आपल्याला ग्रुपवरून लक्षात येत आहे. त्यामध्ये आपण जास्तीत जास्त ह्या बाकीच्या लोकांना पैसे मिळण्याच्या ऐवजी आपल्या ठेवीदारांना जास्तीत जास्त कशा प्रकारे पैसे मिळतील याच्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण कायद्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. एक म्हणजे मल्टी स्टेटचा 2002चा कायदा, या कायद्याच्या अनुषंगानं आपण सर्व कारवाई करणं गरजेचं आहे. ज्याला ज्या गोष्टी कळालेल्या आहेत किंवा ज्या
कलमं आहेत त्या कलमामध्ये कोणती तरतूद आहे हे त्याच्यासाठी मल्टीस्टेटचं कायद्याचं पुस्तक मराठी आवृत्ती मिळते, हिंदी आवृत्ती मिळते आणि इंग्लिश आवृत्ती मिळते. तर ते पुस्तकंसुद्धा आपण प्रत्येक ठिकाणच्या ठेवीदारांनी घ्यावेत असं माझी विनंती आहे. MPID कायद्याचं पुस्तक तर जे काय 10-11 पानाचाच कायद्याचं पुस्तक आहे तर त्या अनुषंगाने त्याचेसुद्धा पाहणं गरजेचं आहे. ते सुद्धा एकदा दोनदा कायदा तो वाचून घ्या. त्याच्यामुळं आपणाला संबंधित तपासी यंत्रणेला याच्यामध्ये ही तरतूद आहे किंवा सक्षम प्राधिकारी किंवा व्यावसायिक यांना आपल्याला त्यांना सजेशन देता येईल किंवा त्यांना मार्गदर्शन करता येईल आणि त्यांच्याकडून आपल्या काही गोष्टी त्यांच्याबरोबर चर्चा केल्या तर त्यांच्या आणि आपल्या समन्वयातून का जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपला महत्त्वाचा मुद्दा क्लिअर होणार आहे आणि त्यामुळं आपल्याला जो अवधी आहे तो फार अल्प प्रमाणात राहणार आहे. अशाच प्रकारचे मी तुम्हाला या बाईटद्वारे म्हणजे हे सांगणं आवश्यक नाही पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगत आहे किंवा आम्ही जो अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीनं जे काही वसुली दावा दाखल केलेला आहे या वसुली दाव्यामध्ये आपण प्रतिवादींना जवळपास 27 प्रतिवादी आहेत. मात्र त्याच्यामध्ये फक्त व्यावसायिक वगळता एकही व्यक्ती या दाव्यामध्ये हजर झालेला नाही. 1 वर्षापासून ह्या दाव्यामध्ये ह्या नोटिसा मिळूनसुद्धा लोक हजर झालेले नाहीत. त्यामुळं मागच्या तारखेला आमच्या अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीनं जी वसुली दावा दाखल केलेला आहे त्या दाव्यामध्ये माननीय न्यायालयानं त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची तुम्हाला म्हणणं सादर करण्याची इच्छा नाही. त्यामुळं आपण जे म्हटलेलं आहे की आपल्या अर्जामध्ये आपण त्यांना कोर्टाला असं विनंती केली होती किंवा ह्यांनी 1 वर्षापासून इतक्या तारखा झालेल्या आहेत म्हणजे 20-25 तारखा पडलेल्या आहेत आणि त्या 20-25 तारखामध्ये ह्यांनी फक्त वेळ वाढवून घेत आहेत. त्यामुळे यांचं म्हणणं सादर करायची ह्यांची इच्छा दिसत नाही. त्यामुळं यांचं म्हणणं ऐकून घेऊ नये, एक्स पार्टी ऑर्डर करावा. त्या अनुषंगानं कोर्टानं आपला अर्ज म्हणजे आपल्या ठेवीदारांच्या बाजूचा अर्ज मंजूर केलेला आहे आणि सदरच्या व्यक्तींचा अर्ज नामंजूर केलेला आहे. तो आदेश हा जो आहे तो कायम राहावा यासाठी येत्या तारखेमध्ये आम्ही रणनीती आखलेली आहे. त्या अनुषंगानं कायद्याच्या बाबीमध्ये सर्व बाजूंनी चहूबाजूंनी सर्व आम्ही ठेवीदार एकत्र बसून मिटिंगमध्ये ह्या सर्व विषयावर चर्चा केली जाते आणि त्याच्यामध्ये कायद्यातली काय तरतूद आहे आणि काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे यासाठी सर्व सविस्तर माहिती सर्व ठेवीदारांना दिली जात आहे. अशाच प्रकारचं तुम्ही आपल्या स्तरावर सुद्धा मिटिंगा अरेंज करून त्या मिटिंगा घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं तुम्ही प्रयत्न करावेत अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. जय हिंद जय भारत एवढंच माझे मी 2 शब्द बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय ठेवीदार जय ठेवीदार जय ठेवीदार जय ठेवीदार.